हॅलो गाईज. तर मी आज आलो आहे खंडेश्वरीचं जे खंडोबाचं मंदिर आहे तिथं आलो आहे, कारण की अपडेटच अशी त्याच्यामुळे म्हणलो चला आता तुम्हाला दाखवतो. खूप मंदिरापाशी ना बोर्ड लावलेले असतात की व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई आहे, पण माझं मत आहे असं. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दीपमाळ दाखवली होती. त्या दीपमाळीची अवस्था तुम्ही बघितली असेल त्या व्हिडिओ. ही आहे दीपमाळ. आपण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस त्या दीपमाळीचा धार्मिक स्थळावरचे म्हणजे आपले जे ऐतिहासिक गोष्टी ह्याचं रिडेव्हलपमेंट चालू आहे. घासून जो काळा कलर आहे जे काय डॅमेज झालेले ते पूर्ण त्यांचं काम चालू आहे. सज्जा म्हणू शकतो आपण त्याला. पूर्ण साईडने पूर्ण सर्कलमध्ये बांधलेला आहे. त्याच्या बॅक साईडची पण दाखवलं होतं ते जो वाडा आहे आपला, तर तो वाड्याचं पण काम होवा. कितने दिन में हो सकता है? तर एक आप अंदाज 7-8 मंथ में दो हो जाएंगे. मागचं तर आपलं जे मंदिर आहे खंडोबाचं मंदिर, त्याला पण गरज आहे रिडेव्हलपमेंटची. जे दीपमाळ 2 खूपच असतं म्हणजे कधी पडते ह्याची गॅरंटी नव्हती. त्याच्यामुळं हिचं काम होणं सगळ्यात महत्त्वाचं होतं. तिथं पण एक बोर्ड लावणार आहेत काहीतरी. हे काम झाल्याच्यानंतर आणखी भरपूर अशा पिढ्या जातील की त्यांना माहीत होईल की इथं खंडोबाचं मंदिर आहे, हे दीपमाळ आहे, ह्याचं दीपमाळीचं महत्त्व. ह्याच दीपमाळीची जी महत्त्व जी म्हणजे माहिती आहे ते ह्या बोर्डवर लिहिलेली. पूर्ण सगळ्या साईडने चारही बाजूने काम चालू आहे ह्याचं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दीपमाळ दाखवली होती. त्या दीपमाळीची अवस्था तुम्ही बघितली असेल त्या व्हिडिओमध्ये, ते कशी होती. आणि आत्ता त्याच्या अपोजिट काम चालू आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. खरंच चांगलं काम आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. ही आहे दीपमाळ. आपण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस दीपमाळीचा म्हणजे दीपमाळ अशी होती नॉर्मल. आणि आता बघा हिचं काम चालू आहे. एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो आहे आता. धार्मिक स्थळावरचे म्हणजे आपले जे ऐतिहासिक गोष्टी ह्याचं रिडेव्हलपमेंट चालू आहे. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे बीडकरांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथं जे काम चालू आहे बघा, छोट्या छोट्या मूर्त्या दिसत ते आता पूर्ण आता घासून काढतील. ते वरून त्यांचं वरून काम चालू आहे. ते इथपर्यंत दिसते ते घासलेलं. घासून जो काळा कलर आहे जे काय डॅमेज झालेलं आहे ते पूर्ण त्यांचं काम चालू आहे घासण्याचं. आणि त्यांनी असं ते लाकडं वगैरे असं बांधून सज्जा म्हणू शकतो आपण त्याला. पूर्ण साईडने पूर्ण सर्कलमध्ये बांधलेलं आहे, जेणेकरून त्यांना उभं राहून आरामात ते व्यवस्थित काम करू शकतील. आणि हे वर्कर पण असे बाहेरचं दिसत मला. आणि आपलं हे मंदिर आहे. आता हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्यात त्याच्या बॅक साईडची पण दाखवलं होतं ते जो वाडा आहे आपला, तर तो वाड्याचं पण काम होवा. जसं हे याचं काम चालू आहे तसं त्या वाड्याचं पण काम व्हायला पाहिजे. कहाँ से हो आप? झारखंड. अच्छा, ये आपको ये दोनों ही काम दिए दीपमाल, ये दोनों दीपमाल. उसके बाद मतलब दूसरा काम नहीं है कुछ? नहीं. अच्छा. और वो पीछे का वाड़ा? नहीं, वो सब नहीं ना. कितने लोग हो आप? 8. कितने दिन में हो सकता है ये? मतलब एक अंदाज आपका. नहीं, कंफर्म तो कोई बता नहीं सकता, बट एक नहीं क्या हम बता, आपका रोज का काम है ना, तो एक आप अंदाज ऐसा कुछ नहीं आप बता सकते हैं, ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं. एक में 7-8 मंथ में 2 हो जाएंगे. अच्छा. तर हे बघा, आता मागचं तर आपलं जे मंदिर आहे खंडोबाचं मंदिर, त्याला पण गरज आहे रिडेव्हलपमेंटची. पण सध्या ते बांधकाम ह्याचं दगडाचं असल्यामुळं खूप मजबूत काम आहे. पण कारण की सगळ्यात महत्त्वाचं हे होतं, कारण की हे जे दीपमाळ 2 खूपच असतं म्हणजे एकदमच अशा कधी पडते ह्याची गॅरंटी नव्हती. त्याच्यामुळं हिचं काम होणं सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि हे मंजूर झाल्याबद्दल खरंच सगळ्यांचं धन्यवाद, म्हणजे ज्यांच्यामुळे मंजूर झाले. ॲटलिस्ट खूप चांगलं काम होतात. आणि तिथं पण एक बोर्ड लावणार आहेत काहीतरी. आणि हे बघा अशी झाडं लावलेली साईडने पूर्ण, भारी वाटतं. झाडामुळे तर शोभा वेगळीच आहे मंदिराची. तर ते असं बोलत होते की अंदाज त्यांनी लावला की 3 महिने एका ब्रुजला म्हणजे दीपमाळ लागते त्याला लागते. मग 3 आपण जो 6-7-8 महिने धरू शकतो पूर्ण काम व्हायला एक अंदाज. पण हे सुरू होणं महत्त्वाचं होतं, कारण की महत्त्वाचं आपली जी गोष्ट होती सुरू होणं ते झालेलं आहे. कारण की मुहूर्त लागणारा खूप प्रॉब्लेम येत असतात, पण झालेलं आहे सध्या. कारण की खूप वर्ष ह्या दीपमाळी अशाच उभ्या होत्या इतिहास सांगत. आता तसंच हे काम झाल्याच्यानंतर आणखी भरपूर अशा पिढ्या जातील की त्यांना माहीत होईल की इथं खंडोबाचं मंदिर आहे, हे दीपमाळ आहे, ह्याचं दीपमाळीचं महत्त्व. हे दीपमाळीला जाण्यासाठी वरती दोन्ही म्हणजे ह्या दीपमाळी ज्या दिसतात ना वरती जाण्यासाठी पायऱ्यात वरती. आणि वर गेल्याच्यानंतर तुम्हाला
पूर्ण असं बीड जे आहे ऑलमोस्ट बघता येईल. आणि त्याच दीपमाळीची जी महत्त्वाची म्हणजे माहिती आहे ते ह्या बोर्डवर लिहिलेली. त्याच्या अगोदर ना इथं काहीतरी असं बोर्ड लिहिते आणि नंतर हे दीपमाळीची पूर्ण माहिती जी आहे ना, इथं पाण्याची टाकी ही पण नवीनच केलेली. आणि इथं सॉरी या साईडला हे दीपमाळीची पूर्ण माहिती इथे लिहिलेली, दोन्ही लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट केलेली, मराठी आणि इंग्लिश. तर ज्याला कोणाला माहिती नसेल आपले खंडोबा मंदिर आणि त्याची दीपमाळीचं महत्त्व, ते इथून माहिती भेटू शकते. तर आणि दुसरी गोष्ट मला आणखी एक सांगायची, खूप मंदिरापाशी ना बोर्ड लावलेले असतात की व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई आहे. पण माझं मत आहे असं, मी काय कोणाला काही असं पण टार्गेटनुसार किंवा बॅड हेतून नाही बोलू, पण माझं ओपिनियन आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा कमेंटमध्ये. ज्या वेळेस आपण कोणत्या पण लोकेशनला जातो, ते धार्मिक स्थळ असो किंवा आपलं प्रायव्हेट स्थळ असो किंवा कुठलं पण असो बघण्यासारखं, ज्यावेळेस तिथं आपण फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, कोणाला न प्रॉब्लेम देता, कोणाला म्हणजे त्रास न होता, आपण जर आपल्या व्यवस्थित पद्धतीने जर गोष्टी करत असतो व्हिडिओ तर त्याच्यामुळं ना ते जे लोकेशन असतं म्हणजे धार्मिक स्थळ असो किंवा कुठलं पण असो, त्या व्हिडिओ आपण काय करतो, फोटो सोशल मीडिया अपलोड करतो आणि त्याने लोक बघतात आणि त्याच्यानंतर लोक काय करतात, डिसाईड करतात की आपण ह्या लोकेशनला जायला पाहिजे वगैरे. तर व्हिडिओ आणि फोटोमुळे मला नाही वाटत काय प्रॉब्लेम होत असतील, काय दुसरं असेल ते माहीत नाही, पण माझ्या मते की प्रॉब्लेम काय होत नसेल. कारण की व्हिडिओ आणि फोटो जेव्हा आपण पोस्ट करतो त्यावेळेस लोक बघतात खूप आणि त्याच्यानंतर ते प्लॅन करतात. त्याच्यामुळे इकॉनॉमी वाढण्यात किंवा ते जे आपण एक्झाम्पल ते धार्मिक स्थळ जर तिथं जर लोकांनी जास्तीत जास्त जर आले तर देणगी देतात भरपूर काय, म्हणजे मग मंदिराचं म्हणा किंवा त्याच्या साईटचं खूप डेव्हलपमेंट होते. कारण की सोशल मीडियामध्ये खूप पावर आहे. त्याच्यामुळे त्या पावरमुळे ना जी मंदिरं आहेत किंवा कुठले पण स्थळं असतील तर ते स्थळं डेव्हलप व्हायला आणखी जास्त हे भेटते, वाव मिळते. आणि सोशल मीडियावर जर त्या गोष्टी नाही टाकल्या तर लोकांना फक्त जर म्हणजे नाही का माहीत असतील की बाबा इथे असे ठिकाणे, पण ते नुसतं ऐकून असतील, त्यांनी ते बघितलेलं जर नसेल कुणी, तर तिथे येण्यासाठी त्यांचे जे चान्स आहेत ते खूप लेस असतात. म्हणजे एवढं काय लगेच प्लॅनिंग नाही करत, पण ज्यावेळेस ते व्हिडिओमध्ये बघतात त्यांना ते कळतं, अरे हां खरंच बघण्यासारखं आहे. तर ते लगेच प्लॅनिंग वगैरे करतात. म्हणजे असं भरपूर लोक येतात जातात, ते सोशल मीडियामुळे येतात भरपूर जणं. आणि माझ्या मते 90% ते लोक सोशल मीडियामुळेच येतात. ज्यांनी कुणी एका 2 वेळेस व्हिजिट केलेलं असेल सांगून वगैरे, ते एक 5-10% लोक असतील, नाही तर 90% तरी लोक सोशल मीडियाच्या थ्रूच बघायला येतात. तर तो खूप मोठा प्रॉफिट आहे. म्हणजे सोशल मीडिया थ्रू येतात आणि लोक आणि बघतात, तर तो प्रॉफिट जो आहे तो त्या लोकेशनला होतो. धार्मिक स्थळ असो किंवा कुठलं पण असो, तर ते लोकेशनला त्याचा प्रॉफिट होतो. तर मला तरी असं वाटतं आहे की बाबा हां, तुम्ही तिथं काय बंधन लावा की कुठं व्हिडिओ शूट करायचा किंवा कितीपर्यंत, म्हणजे असं लिमिट ठेवा काय असेल ते. पण डायरेक्टच तुम्ही असं पूर्णपणेच की फोटो आणि व्हिडिओ काढण्यात पूर्णपणे सक्त आहे असं मला तरी नाही वाटत की ते योग्य असं. हे बघा पूर्ण सगळ्या साईडने चारही बाजूने काम चालू आहे याचं. सध्या तरी एकच जो दीपमाळ आहे त्याला सध्या लावलेला आहे आणि त्याचं काम चालू आहे. आणि हे कंप्लीट झाल्याच्या नंतर ते करतील किंवा ॲट अ टाईम दोन्ही करतील, कारण की बांबू आहे तिथे पडलेले, त्याच्यामुळं ॲट अ टाईम 2 करतील का एकच कंटिन्यू कंप्लीट करणार ते आता ह्यांना विचारत. अभी आप एक दीपमाल कंप्लीट, अभी ये होने के बाद ये करोगे क्या, दोनों एक साथ? ये होगा उसके बाद इसमें। हाँ, तब तक इसको हाथ नहीं लगाने वाले. हाँ, इसको जैसा ये जो पराती खुलेगा ना तब इसमें लगेगा। हाँ, तो आप ये पूरा इसका पूरा काम करने वाले हो? पूरा काम कर। मुझे लगा सिर्फ घसने का आपके पास है. हाँ, सिर्फ घसने का आपके पास है या पूरा काम? नहीं पूरा काम है। अच्छा, मुझे लगा कि ये जो घसना वगैरह है ना वो. अच्छा. इसमें टाचा मारते हैं, हाँ. उसमें टाचा मारते हैं, टाचा मारने के बाद में उसको फिर पानी से धोते हैं। हाँ हाँ. उसके बाद चूना देते हैं, उसके बाद में प्लास्टर लगाते हैं। अच्छा अच्छा अच्छा. तर चला असं काम आहे सध्या तरी. हे एकच दीपमाळीचं काम करणार आहे. ह्याचं झाल्याच्या नंतर कंप्लीट ते असं बोलते की हे पूर्ण झाल्याच्या नंतर त्या दीपमाळीकडे जाणार आहे. तर असं आहे बघा आपल्या दीपमाळीचं काम चालू आहे वर्किंगमध्ये. आणि मला तर खूप भारी वाटलं हे बघून, कारण की चांगलं होतं. बीडमध्ये आणखी अशा काही गोष्टी आहेत भरपूर की त्या चांगल्या होत आहेत. तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की आणखी बीडमध्ये कोणत्या गोष्टी आहेत की त्या मी शूट केल्या पाहिजे किंवा ज्या की चालू आहेत. तर आजच्यासाठी एवढंच. आणि तुम्हाला हा ब्लॉग बघून कसं वाटलं, हे जे काम चालू आहे हे पॉझिटिव्ह गोष्टी होते आपल्या बीडमध्ये एक.
तर तुम्हाला हे बघून कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.